तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊयात. आतमध्ये कशा पद्धतीने आपल्याला माहिती मिळते ते पाहूयात. एका झाडाचा एक सर आहे. काय आहे? सागवान एका झाडाचा एक खांबा. एका झाडाचा एक खांबा. आणि हे कुठून भेटायचे लाकडं सागवानी? त्यावेळेस आता कुणामध्ये कुठून आणले काय? मला वाटतं मुंबई, आंध्र प्रदेश किंवा मग हा असतील त्या आपल्या इकडे नाहीतच सागवानी. सागवानी. हा बरोबर आहे. तर खूप खर्चिक विषय होता मित्रांनो. आणि सागवानी म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्याची कमाई एका घरामध्ये घालावं लागत असेल शेतकऱ्यांना. कारण की एवढं सगळं जमवणं, या सगळ्या गोष्टी जमवणं असा साधा विषय नसायचा. तर हा वाडा आजही एकदम जबरदस्त आणि भक्कम अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे. ती लादणीच आहे का? काय हे? अच्छा, बैठक. खूप मेंटेन ठेवलंय ना सगळं एकदम. जोक नाही म्हणजे ह्या टायमाला पण. आज मला असे वाडे पाहायला भेटते तर वाड्यामध्ये काहीच नाही राहिलेलं, असं पूर्ण वाडे कोलॅप्स झाले. लाईट पण आहे का? वा, कसा टोप आहे बघा ना मध्ये. चला ना तुम्ही पुढं. तुम्ही बघा ना. हा मी येणार ना तुमच्या सोबतच, तुमच्या पाठीमागेच येणार मी पण. आता बरेच इकडे कोणी जात नाही नाही बरोबर आहे. लादण्या म्हणजे आता तुमचे सगळे पहिलं बांधकाम कसं बघा हे. कसं म्हणजे टोप हा कसं बांधलं असं हे बांधकाम? कसं बांधकाम केलं असं बघा हे कसं कारण की ह्याला काही खांब पिंब थोडेच लावलेत, काहीच नाही, स्लॅब सारखं थोडंच आहे हे. हो. आता हे अशी कमान द्यायची म्हटलं हो. तर शक्य आहे आणि का? आता- कसं दिले असं कमान त्या जुन्या लोकांनी? मिस्त्र्याचं कसं कारागिरी? कागद किती वर्ष लागते? 40 ते 50 वर्ष. हो आता ह्याला 100 वर्ष पुढे आणखी 100 वर्षाला ह्याला आणखी काही होत नाही. बरोबर आहे. आणि हे मातीची भिंत ही मधातली. हा हे आणि हे हे ना मध्ये म्हणजे ते अलग हे अलग केली जात नाही. दोन बरोबर. भावाच्या हा, होत्या खरं तर एक खत आलं हे एक खत आहे. चुलते होते. अखंडच आहे. अलीकडे होतं. अच्छा हे अखंडच आहे. हे फक्त अखंडच आहे. आतमध्ये मातीची भिंत म्हणजे नावाला आहे समजा, हा, नावाला दोन आहे. भाऊ असल्यामुळं. हा 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 अच्छा, हा. खूप जबरदस्त, खूप छान. कुलकर्णी साहेब वाडा मेंटेन करणाऱ्याला शाबासकी द्यावं लागेल. कारण की अच्छा हे आई वडील आहेत असं मला कमेंट करतात लोक की बाबा जुन्या लोकांचे फोटो वगैरे तुम्हाला भेटतात का बघायला. तर मिळाले पहिल्यांदाच, खूप दिवसानंतर मिळाले. हे तुमचे वडील आणि हे आई हे पोस्ट मास्टर होते. शामराव कुलकर्णी. हा. हा राईट. आणि ती राधाबाई गोविंदराव कुलकर्णी. हा आई. ओके. तर आणखी जुनं काय आहे का आपल्याकडे दाखवण्यासारखं? समजा आपले जे बघणारे लोक आहेत जुने मंडळी. हे पावसाळ्यात हो का हा. मस्त म्हणजे आणि उन्हाळ्यात गार, बरोबर आहे. पुन्हा मग हिवाळ्यामध्ये गरम. लादणी म्हणजे बिगर तुम्हाला इथं गरमणार, हा इथं गरमणार. तुम्ही तर उघडे जरी बसले हा. तर गरमणार इतके म्हणजे त्या air काळामध्ये condition. असं तारसाचं नियोजन नव्हतं. हा तारस म्हणजे काय? तारस म्हणजे हे लोखंडी तारस नाहीत का टाकलेले? अच्छा स्लाब. हा स्लॅब. हे तासामध्ये गरमत आहे, ह्याच्यात नाही. बरोबर आहे. हा. Air आणि हे condition. चौक बी किती मोठा आहे ना, ही एक room. आतमध्ये पैस जागा एकदम. आता अशा किती झाले नुसतं सांगा आता. असे सगळे 16 रूम आहेत. 16 रूम. आता किती जण राहतात या ठिकाणी तुम्ही? एकले? हो. वन मॅन शो. हो इकडे ये. हो एक ही जी आहे ही एका शिळाचं केलेली त्यांनी. एका त्या काळात म्हणजे एक शिळेत बसविली ह्याकडे त्याकडे. अच्छा हो, बघा हे शिळ हे याची एवढी आहे. छावणी. छावणी. हा. राईट. ह्याला काहीच होणार नाही ह्याला. किती वर्ष टिकणार नाही. एकदम म्हणजे एकदम क्लास आहे काय म्हणजे इथं येणं म्हणजे सोपं काम नाही. आता हे पाठीमाग नदी, नदीच्या शेजारीच आपल्याला तुमचं वाडा पाहायला मिळतोय. मागच्या बाजूला. अच्छा हे नंतर वरून बांधलं तुम्ही पुन्हा मग विटानं. हा वरच्या बाजूला